श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पांखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी। मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती। आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी। लपवणी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळेल त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्यांचे शरीरीय समाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले। बाळ चालले बाळोनी यासी अमृतदृष्टीने पाहोनी करोनी जी स्वामी बाई विनवी समर्थाते। समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाले असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील। केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्यभूत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे। ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरीय समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी। परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य मग समर्थाजवळ येत घेऊन या दादांसी। समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी संभाळू तयासी। काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे दादासी पाठविणे नाही बरे वर्जावे आपण सर्वांते। समर्थ तियेसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी जे दिसेल जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी। पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी। ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ। दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होणी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुचेत चित्ता त्याचिया। या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले। दादास घेऊनी सत्वरी श्री सानिध्याले टाळ करी तेव्हा दादा घेऊनी तुंबरी भजन करीत आनंदे। समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चे लाणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेच। श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता ज्ञान गेले लयाते। दादा भजनी रंगला देह भानही विसरला स्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव। धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी।
असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दसकली चित्ती म्हणे समर्थे दादांप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून तुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थे पाठविता भिक्षेशी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थाच्या चरणावरी करुणा बाकी पदर पसरी विणवितसे नाना परी शोक करी अपार. समर्थासी हसू आले अधिकच कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता वश म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी ही करणी लोक पावाद कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नव्हेची जाण बरवे चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे कोण वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन भजनी रंगला. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. कलियुगी दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामी दास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत बनले असे संकलित केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य भुवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.